आता आम्ही जाऊ तुळजापूरला आणि तुम्ही बघालच तिकडचा परिसर आणि मंदिर कसं आहे ते. तुम्ही तिकडे समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे. खूप छान पुतळा आहे, खूप मस्त वाटलं. आणि इथे तुम्ही पुढे बघू शकता थोड्या अंतराने छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील उभारलेला आहे. आम्ही आता जाणार आहोत रूपा भवानी या मंदिरात. इथलं असं म्हणणं आहे की तुळजाभवानीला जायच्या आधी या मंदिरात जाऊन भक्त दर्शन घेतात. इथे तुम्ही बघू शकता धान्याचं त्यांनी दळण दळलं आहे. आणि एकूण जर बघितलं मंदिर तर खूप साधं, गावातलंच पण खूप शांत ठिकाण असं वाटतं. ही रूपा भवानी माता आहे. आणि आता आम्ही जात आहोत तुळजापूरच्या दिशेने. तुळजापूरच्या दिशेने जाताना आपल्याला अजून एक शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला मिळतो, जो तुम्ही इथे बाजूला बघू शकता. फायनली आम्ही तुळजापूरला पोचलो आहोत. मंदिराच्या आजूबाजूला जो परिसर आहे तिकडे देवीच्या पूजेसाठी, दर्शनासाठी जे काही वस्तू लागतील त्यासाठीची दुकानं आहेत. आणि समोरच आपल्याला दिसत आहे तुळजाभवानीचं मंदिर. खूप छान रोषणाई केलेली आहे आणि संध्याकाळच्या वातावरणात खूप उठून दिसत आहे, खुलून दिसत आहे तुळजाभवानीचं मंदिर. खूप छान, खूप प्रसन्न. गणपतीचा माहोल असूनही खूप जण जोडून सुट्टी असल्यामुळे तुळजापूरला तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत. तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे. आम्ही ज्या द्वारातून प्रवेश केला तो द्वार शिवकालीन आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेचा तो मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथूनच आम्ही आता पुढे मंदिराच्या जवळ जाणार आहोत. फायनली आम्ही मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो आहोत.
हे बांधकाम शिवकालीन असल्यामुळे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये पोचता, मंदिराच्या ठिकाणी पोचता, तेव्हा तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे इथे खूप थंड वाटतंय आणि खूप प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी. तुळजाभवानी मंदिराचा परिसरच असा आहे की तुम्ही इकडचे फोटो काढल्याशिवाय राहू शकता.